नमस्कार मित्रांनो आरटीआयचे ॲडमिशन 2025-26 या वर्षाचे जे ॲडमिशन आहे ते चालू झालेले आहेत। तर ऑनलाईन अर्ज कसा भरायचा ते संपूर्ण माहिती आपण स्टेप बाय स्टेप या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तुम्ही जर तुमच्या मुलाचं ॲडमिशन घेत असाल तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर या वेबसाईटची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही या वेबसाईटवरती येऊ शकता। ओके, तर तुम्हाला इथे वेबसाईट दिसत असेल student.maharashtra.gov.in। या वेबसाईटवर आल्यानंतर मित्रांनो तुम्हाला याकडे महत्त्वाच्या पालकांसाठी सूचना दिलेल्या आहेत। ह्या संपूर्ण सूचना तुम्हाला वाचून घ्यायच्या आहेत। तर पहिली सूचना आहे मित्रांनो, आरटी प्रवेश प्रक्रिया 2025-26 या वर्षाकरता पालकांनी अर्ज भरण्यास सुरुवात झालेली आहे। पालकांनी पुढील सूचना पाळूनच अर्ज भरून पूर्ण करावा। ओके, पुढे बघा मित्रांनो, पालकांनी अर्ज भरताना आपल्या राहत्या निवासाचा पूर्ण पत्ता आणि गुगल लोकेशन पुन्हा तपासून पाहावे। पूर्ण अर्ज बरोबर असल्याची खात्री झाल्याशिवाय अर्ज सबमिट करू नये। ओके, तर मित्रांनो तुम्ही जो ॲड्रेस देणार आहात, ओके, तर तो गुगल लोकेशनला तुम्ही जेव्हा ॲड्रेस द्याल, आपण ऑनलाईन फॉर्म भरताना बघणार आहे। ओके, तर ते एक्झॅक्टली मॅच झालं पाहिजे। ओके, पुढे बघा मित्रांनो, आपल्या बालकाचा अर्ज भरत असताना जन्मदाखल्यावरील जन्मदिनांक लिहावा। एकदा भरलेली जन्मतारीख पुन्हा बदलता येणार नाही। नंतर 1 किलोमीटर ते 3 किलोमीटर अंतरावर शाळा निवडत असताना कमाल 10 शाळा निवडत। ओके, तर एक तुम्हाला कमीत कमी एक शाळा निवडता येणार आहे आणि जास्तीत जास्त 10 शाळा ज्या आहेत तुम्हाला निवडता येणार आहेत। ओके, अर्ज भरत असताना आवश्यक कागदपत्रे पालकांनी तयार ठेवावीत। लॉटरी लागली आणि कागदपत्र नसतील तर प्रवेश रद्द होऊ शकतो, याची नोंद घ्या। ओके, अर्ज भरून झाल्यावर जर तो चुकला आहे असे समजले तर पहिला अर्ज सबमिट करण्यापूर्वी डिलीट करावा आणि नंतर अर्ज भरावा। ओके, तर फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला जर समजलं की तुमचा जो फॉर्म आहे तो चुकला आहे, ओके, सबमिट करायच्या आधी, तर तुम्हाला तो डिलीट करून नंतर परत नवीन अर्ज भरायचा। ओके, एका पालकाने आपल्या बालकासाठी डुप्लिकेट अर्ज भरू नये। एकाच बालकाचे 2 अर्ज आढळून आल्यास त्या बालकाचे दोन्ही अर्ज बाद होतील। ते अर्ज लॉटरी प्रक्रियेमध्ये समाविष्ट केले जाणार नाहीत। अर्ज भरल्यावर पालकांनी अर्ज क्रमांक, अर्जात लिहिलेला मोबाईल नंबर आणि अर्जाची प्रत स्वतःजवळ लॉटरी प्रक्रिया होईपर्यंत जपून ठेवावी। अर्ज भरत असताना अर्जातील माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास मिळालेला प्रवेश रद्द होईल। पुढे अर्ज करताना पासवर्ड विसरल्यास तो रिकवर पासवर्ड यावर क्लिक करून रिसेट करावा। ओके, दिव्यांग बालकांना अर्ज करण्यासाठी दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र 40% आणि त्या पुढील ग्राह्य धरण्यात येईल। ओके, जर दिव्यांग उमेदवार असतील तर तुम्हाला 40% किंवा त्याच्यापेक्षा जास्त दिव्यांगत्व असणं गरजेचं आहे आणि तुमच्याकडे सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे। ओके, सन 2025-26 या वर्षाकरता निवासी पुरावा म्हणून गॅस बुक रद्द करण्यात येत आहे। ओके, तर आपण मित्रांनो डॉक्युमेंट कोणते लागणार तुम्हाला आपण ते बघणार आहे। ओके, तर तुम्हाला निवासी पुराव्यासाठी गॅस बुक ज्याचे ते रद्द केलेलं आहे यावेळेस। ओके, सन 2025-26 या वर्षाकरता निवासी पुरावा म्हणून बँकेचे पासबुक दिल्यास फक्त राष्ट्रीयकृत बँकेचेच पासबुक ग्राह्य धरण्यात येणार आहे। ओके, अर्ज भरताना लोकेशन चुकू नये म्हणून गुगल मॅपवर पत्ता टाकून ते लॅटिट्यूड लॉंगिट्यूड प्रवेश अर्जावर टाकल्यास लोकेशन चुकणार नाही। ओके, तर आपण हे ऑनलाईन अर्ज भरताना हे संपूर्ण माहिती बघणार आहे। पुढे बघा मित्रांनो, बालकाच्या जन्मतारखेबाबत, दिव्यांग बालकाचा अर्ज भरत असताना जन्मतारखेबाबत काही समस्या आल्यास त्वरित इथे तुम्हाला जीमेल आयडी दिलेला आहे, यावरती तुम्हाला ईमेल करायचा। ओके, आणि जर तुम्हाला पुन्हा या ठिकाणी नोटिफिकेशन बघायचं असेल तर तुम्हाला इकडे नोटिफिकेशन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। खाली तुम्हाला स्क्रोल करायचं आहे। खाली तुम्हाला इथे दिसेल मित्रांनो, सन 2025-26 शैक्षणिक वर्षाच्या आरटीई अंतर्गत 25% प्रवेश प्रक्रियेबाबत सूचना। ओके, तर याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। तुमच्यासमोर संपूर्ण जी नोटिफिकेशन आहे ते ओपन होईल अशा पद्धतीने। तर हे संपूर्ण नोटिफिकेशन तुम्हाला वाचून घ्यायचं आहे, नंतर तुम्हाला ऑनलाईन अर्ज आहे तो मला करायचा। ओके, तर याच्यामध्ये तुम्ही जर डॉक्युमेंट बघितले तुम्हाला याकडे डॉक्युमेंट जे दिलेले आहेत इथे बघा मित्रांनो, आवश्यक कागदपत्रांचा तपशील खालीलप्रमाणे दिलेला आहे। तर आपण आता थोडक्यात डॉक्युमेंट बघणार आहे। तुम्हाला निवासी पुराव्यासाठी तुम्हाला कोणते डॉक्युमेंट लागणार आहेत तर ते इथे दिलेलं आहे। स्वतःच्या मालकीची निवासी व्यवस्था असल्यास त्या निवासी पुराव्याकरिता रेशनिंग कार्ड ओके इथे दिलेलं आहे। नंतर ड्रायव्हिंग लायसन, वीज देयक म्हणजे लाईट बिल, टेलिफोन देयक, प्रॉपर्टी टॅक्स देयक, नंतर घरपट्टी, मतदान ओळखपत्र, पासपोर्ट व राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक यापैकी कोणताही एक पुरावा ग्राह्य धरण्यात येईल। ओके, तर हे डॉक्युमेंट दिलेले आहे तुम्हाला तुमच्या निवासी पुराव्यासाठी। याच्यापैकी तुमच्याकडे एक डॉक्युमेंट असेल तर तो तुम्हाला ते ग्राह्य धरण्यात येईल। ओके, आणि जर तुम्ही मित्रांनो भाडेकरावर जर राहत असाल, ओके, तर तुमच्याकडे तिथला जो भाडेकरार आहे तो असणं आवश्यक आहे आणि तो 11 महिन्याचा किंवा त्यापेक्षा जास्त कालावधी असावा। ओके, जे पालक रहिवासी पुरावा म्हणून भाडेकराराची प्रत जोडतील त्यांच्या निवासाची पडताळणी करण्यात येईल। ज्या ठिकाणचा भाडेकरार नामा दिला असेल
त्या ठिकाणी पालक राहत नाही असे जर आढळून आल्यास त्या पालकांविरुद्ध कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल. ओके, व प्रवेश मिळाला असल्यास तो रद्द करण्यात येईल. तर तुम्ही ज्या ठिकाणी राहतात त्याच ठिकाणचा भाडेकरा जो असणं आवश्यक आहे. ओके, जर तुम्ही जर भाड्याने राहत असाल तर. ओके, जन्मतारखेचा पुरावा इथे बघा मित्रांनो, ग्रामपंचायत, नंतर नप्पा यांचा दाखला, म्हणजे तुमचा जो मित्रांनो जन्म दाखला. ओके, थोडक्यात तर तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. पुढे बघा मित्रांनो, सामाजिक वंचित जात संवर्गातील बालक असल्यास वडिलांचे बालकाचे सादर करायचे कागदपत्र. तहसीलदार, उपजिल्हाधिकारी, उपविभागीय महसूल अधिकारी यांनी निर्गमित केलेला पालकांचा जातीचा दाखला. ओके, जर वडिलांचा जातीचा दाखला असेल तर तो पण या ठिकाणी ग्राह्य धरण्यात येईल. ओके, आर्थिकदृष्ट्या दुर्बल संवर्गातील प्रवेशाकरता वार्षिक उत्पन्नाचा दाखला. जर तुम्ही मित्रांनो EWS मधून जर अप्लाय करत असाल तर तुमच्याकडे इन्कम सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे. तर ते तुम्हाला तुमचं जे इन्कम आहे ते 1 लाखापेक्षा कमी असलं पाहिजे. ओके, तर तुमच्याकडे 2023-24 किंवा 2024-25चा दाखला असणं आवश्यक आहे. ओके, तर तो ग्राह्य धरण्यात येईल. दिव्यांग मुलांसाठी मित्रांनो वैद्यकीय प्रमाणपत्र तुमच्याकडे सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे. ओके, पुढे अनाथ बालके आवश्यक कागदपत्रे. ओके, जर ते अनाथ उमेदवार असतील तर हे डॉक्युमेंट तुम्हाला इथे दिले आहेत ते वाचून घ्यायचे आहेत. ओके, तुमच्याकडे जे सर्टिफिकेट आहे ते असणं आवश्यक आहे. पुढे या ठिकाणी मित्रांनो HIV बाधित प्रभावित असल्यास आवश्यक कागदपत्रे, नंतर घटस्फोटित महिला पालक असल्यास आवश्यक कागदपत्रे. तर हे सर्व तुम्हाला वाचून घ्यायचं आहे. पुढे न्याय प्रविष्ट असलेला घटस्फोट प्रकरणातील महिला तुम्ही जर असाल तर हे डॉक्युमेंट इथे वाचून घ्यायचे. तुम्हाला हे डॉक्युमेंट लागणार तुम्हाला. नंतर विधवा महिला असाल तर तुम्हाला इथे डॉक्युमेंट दिले आहेत. ओके, तर हे सर्व माहिती तुम्हाला वाचून घ्यायची आहे. नंतर तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा. ओके, आता आपण ऑनलाईन अर्ज कसा भरायचा ते संपूर्ण माहिती बघूया. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला ही वेबसाईट ओपन करायची आहे. इथे नंतर तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन या ऑप्शन ते क्लिक करायचं आहे. तुम्हाला वरती 2 नंबरला ऑप्शन दिसून जाईल ऑनलाईन ॲप्लिकेशन. पुढे तुमच्यासमोर असा इंटरफेस येईल. ओके, आता इथे नंतर तुम्हाला सगळ्यात रजिस्ट्रेशन करायचं आहे. रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला इथे लॉगिन ID पासवर्ड टाकायचा. ओके, नंतर लॉगिन करायचं आहे. तर इथे तुम्हाला न्यू रजिस्ट्रेशन ऑप्शन दिसेल, इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमच्यासमोर मित्रांनो अशा ऑप्शन येतील. आता तुम्हाला इथे तुमचा जिल्हा सिलेक्ट करायचा आहे. सगळ्यात आधी जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर पुढे तुम्हाला तुमचं नाव टाकायचं आहे. नाव टाकताना मित्र तुमचे जे डॉक्युमेंट आहेत जे तुमचं आधार कार्ड किंवा जन्म दाखला. ओके, त्याच्यावर तुमचं जे स्पेलिंग आहे तेच स्पेलिंग तुम्हाला इथे टाकायचं. ओके, म्हणजे तुम्हाला काही पुढे जाऊन प्रॉब्लेम होणार नाही. स्पेलिंग जर चुकलं तर मित्रांनो तुम्हाला पुढे जाऊन प्रॉब्लेम होऊ शकतो. ओके, त्याच्यामुळे तुमचं जे नाव आहे तुम्हाला नीट टाकायचं आहे इथे. तर सगळ्यात तुम्हाला तुमचं आडनाव टाकायचं आहे. पुढे तुमचं नाव टाका, फर्स्ट नेम, नंतर तुमचं मिडल नेम. नाव टाकल्यानंतर पुढे तुम्हाला चाइल्ड डिसेबिलिटी असं विचारलेलं आहे. ओके, जर डिसेबल चाइल्ड असेल ओके तुम्हाला इथे येस करायचं आहे. जर नसेल तर नो करा. पुढे तुम्हाला डेट ऑफ बर्थ फिल करायचे. ओके, तुमचे जन्म दाखले होते मित्रांनो जी जन्मतारीख आहे तीच तुम्हाला इथे फिल करायची. ओके, तर हा पॉईंट लक्षात ठेवा इथे. डेट ऑफ बर्थ फिल केल्यानंतर तुमचं जे मित्रांनो वय आहे ते ऑटोमॅटिक पुढे येईल. ओके, तुम्हाला इथे दिसून जाईल. पुढे तुम्हाला कॅप्चा फिल करायचा आहे. इथे तुमचा कॅप्चा फिल करा. त्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर फिल करायचा आहे. पुढे तुम्हाला रजिस्टर या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. रजिस्टर या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला वरती रेड कलरमध्ये लाईन दिसून जाईल. ओके, तुमचं जे रजिस्ट्रेशन आहे ते सक्सेसफुल झालेलं आहे. तुम्हाला वरती तुमचा ॲप्लिकेशन नंबर दिसून जाईल. ओके, आणि तुमच्या मोबाईल नंबरवरती तुमचा जो ID पासवर्ड आहे तो येऊन जाईल. ओके, तर आता तुम्हाला इथे तुमचा ID टाकायचा आहे, ॲप्लिकेशन नंबर. ओके, आणि खाली तुम्हाला पासवर्ड फिल करायचा आहे. इथे ॲप्लिकेशन नंबर फिल करा. पुढे तुमचा पासवर्ड फिल करा. नंतर तुम्हाला इथे कॅप्चा हा फिल करायचा आहे. हा कॅप्चा तुम्हाला खाली फिल करायचा आहे. नंतर लॉग इन ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो मी आयडिया पासवर्ड फिल केला आहे. मला लॉग इन ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. पुढे तुमच्या मित्रांनो असा इंटरफेस येईल. ओके, आता तुमचा इथे तुमचा ओल्ड पासवर्ड फिल करायचा आहे इथे. ओके, नंतर पुढे तुम्हाला न्यू पासवर्ड तुमचा फिल करायचा आहे. तुम्हाला जो पासवर्ड ठेवायचा आहे तो पासवर्ड तुम्हाला इथे फिल करायचा. ओके, नंतर परत रिटाईप न्यू पासवर्ड तुमचा परत नवीन पासवर्ड तुमचा फिल करा. नंतर तुम्हाला सबमिट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. पासवर्ड फिल करताना मित्रांनो इथे तुम्हाला दिलेला आहे. ओके,
एक तुमचं कॅपिटल लेटर, स्मॉल लेटर, नंतर तुम्हाला स्पेशल कॅरेक्टर यूज करायचं आहे आणि नंतर तुम्हाला नंबर पण यूज करायचा. ओके, तर इथं सर्व माहिती भरून घ्या. नंतर तुम्हाला सबमिट ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो मी सर्व माहिती भरलेली आहे. इथे सबमिट ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. पुढे तुम्हाला मित्रांनो असा मेसेज येईल, पासवर्ड अपडेट सक्सेसफुल. ओके, तुम्हाला इथे ओके ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो तुमचा जो पासवर्ड आहे तो रिसेट झालेला आहे. ओके, आता तुम्हाला इथे तुमचा ॲप्लिकेशन नंबर फिल करायचा आहे. नंतर तुमचा जो आता तुम्ही जो पासवर्ड रिसेट केला आहे तो नवीन पासवर्ड तुम्हाला इथे फिल करायचा आहे. नंतर तुम्हाला कॅप्चा फिल करायचा आहे. पुढे तुम्हाला लॉग इन ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमच्यासमोर मित्रांनो असं पेज येईल. आता तुम्हाला इथे तुमचं पूर्ण नाव इथं तुमचं ऑटोमॅटिक आलेलं. ओके, आता तुम्हाला मराठीमध्ये नाव टाकायचं आहे. इथे तुमचं मराठीमध्ये नाव फिल करा. मित्रांनो जर तुम्ही इथे टाईप केल्यानंतर जर तुमचं नाव मराठीमध्ये येत नसेल, ओके, तुमचं नाव जर इथे टाईप केल्यानंतर मराठीमध्ये जर येत नसेल तर तुम्हाला काय करायचं, तुम्हाला गुगल ट्रान्सलेट ओपन करायचं आहे. ओके, गुगल ट्रान्सलेट ओपन केल्यानंतर तुम्हाला इथे नाव तुमचं फिल करायचं आहे. ओके, इथे इंग्लिश लँग्वेज घ्या आणि पुढे मराठी लँग्वेज तुम्हाला घ्यायची. ओके, तर इथे तुम्हाला इंग्लिश लँग्वेज घ्यायची आहे, इथे तुम्हाला मराठी लँग्वेज घ्यायची. ओके, पुढे तुमचं ऑटोमॅटिक ट्रान्सलेट होऊन इथे येऊन जाईल. ओके, त्यानंतर तुम्हाला इथे कॉपी करायचं आहे. इथे तुम्हाला कॉपी करण्याचा ऑप्शन दिलेला आहे खाली. ओके, इथे तुम्हाला कॉपी करायचं आहे. कॉपी केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला पेस्ट करायचं. ओके, इथे तुम्हाला चाइल्ड नेमच्या ठिकाणी तुम्हाला पेस्ट करायचं आहे नाव. ओके, तर अशा पद्धतीने तुम्हाला तुमचं मराठीमध्ये नाव टाकायचं आहे जर टाईप होत नसेल तर. ओके, तर अशा पद्धतीने तुम्हाला तुमचं संपूर्ण नाव फिल करायचं आहे. तुमचं नाव फिल केल्यानंतर पुढे तुम्हाला तुमच्या आईचं नाव फिल करायचं आहे. नंतर तुमच्या वडिलांचं नाव फिल करायचं. ओके, सेम तुम्ही आता तुमचं जसं नाव टाकलेलं आहे तसं तुमच्या आईचं नाव आणि वडिलांचं नाव फिल करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथे विचारलं आहे की जेंडर तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. ओके, मेल किंवा फिमेल इथे सिलेक्ट करा. त्यानंतर पॅरेंट स्टेटस या ऑप्शनमध्ये तुम्हाला जनरल, नंतर विधवा, नंतर डिवोर्स, ऑर्फन, सिंगल पॅरेंट अशा ऑप्शन दिसले. ओके, तर जर आई वडील दोन्ही असतील तुम्हाला जनरल ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे. ओके, जर डिवोर्स असेल तर डिवोर्स ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे. अनाथ असेल तर एकमेव ऑप्शन सिलेक्ट करायचं. ओके, जर सिंगल पॅरेंट असेल, ओके, आई किंवा वडील एकच असतील तर तुम्हाला सिंगल पॅरेंट असा ऑप्शन सिलेक्ट करायचा. ओके, जर दोन्ही असेल तर जनरल हा ऑप्शन सिलेक्ट करा. पुढे तुम्हाला या ठिकाणी विचारलेलं आहे पालकांनी आपल्या राहण्याचा पूर्ण पत्ता लिहून मग सेव्ह करावे. तदनंतर एडिट गुगल मॅप ॲड्रेस या टॅबवर क्लिक करून आपल्या घराचा ठिकाणी बलून सेट करा. ओके, तर मित्र तुम्हाला तुमचा ॲड्रेस या ठिकाणी फिल करायचा आहे. ॲड्रेस क्लिक केल्यानंतर पुढे तुम्हाला गुगल लोकेशन तुम्हाला सेट करायचं. ओके, तर सगळ्यात तुमचा ॲड्रेस या ठिकाणी फिल करून घ्या. तर हाऊस नंबर इकडे टाकायचा आहे तुमचा, हाऊस नंबर किंवा बिल्डिंग नंबर. पुढे तुम्हाला स्ट्रीट नेम, ओके, तुमचा जो मार्ग असेल तो टाकायचा आहे. नंतर लोकॅलिटी तुम्ही ज्या एरियामध्ये राहतात, ओके, त्या एरियाचं नाव टाकायचं आहे. डिस्ट्रिक्ट तुमचा ऑटोमॅटिक येईल. पुढे तुम्हाला तालुका सिलेक्ट करायचा आहे. नंतर तुमचं विलेज सिलेक्ट करायचं आहे. ओके, विलेज सिलेक्ट केल्यानंतर पुढे तुम्हाला इथे विचारलं आहे यापूर्वी RTE 25% अंतर्गत प्रवेश घेतला आहे का. ओके, इथे तुम्हाला नो ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. मित्रांनो विलेज सिलेक्ट केल्यानंतर पुढे तुम्हाला इथे नो करायचा. ओके, नंतर तुम्हाला सेव्ह ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमच्यासमोर मित्रांनो असा इंटरफेस ओपन होईल. ओके, आता तुम्हाला तुमचं जे लोकेशन आहे ते तुम्हाला सेट करायचं आहे. तुम्हाला इथे एंटर लँडमार्क, इथे तुम्हाला तुमचं जे लँडमार्क आहे, ओके, ते तुम्हाला इथे टाईप करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला सर्च करायचं आहे. सर्च केल्यानंतर मित्रांनो तुमचं जे लोकेशन आहे ते तुमच्यासमोर येऊन जाईल. ओके, लोकेशन आल्यानंतर मित्रांनो तुमचा हा जो रेड पॉईंट आहे, ओके, हा जो लोकेशनचा पॉईंट आहे तो तुमच्या पॉईंटवरती नेऊन ठेवायचा. ओके, जे तुमचं लोकेशन तुम्ही जिथे राहत आहात त्या लोकेशनवरती हा पॉईंट नेऊन ठेवायचा आहे. तर तुम्ही झूम करण्यासाठी मित्रांनो कंट्रोलचा उपयोग करू शकता. ओके, कंट्रोल बटन दाबून तुम्ही झूम करू शकता. नंतर माऊसचं जे बटन आहे ते तुम्ही माऊसचं बटन दाबून तुम्ही हे जे लोकेशन आहे ते तुम्ही इकडे तिकडे फिरू शकता. ओके, तर तुम्हाला हा पॉईंट तुम्हाला सेट करायचा आहे. तर झूम केल्यानंतर मित्रांनो एक्झॅक्टली तुमच्या पॉईंटवरती हा जो लोकेशनचा आहे तो तुम्हाला नेऊन ठेवायचा आहे. खूप सोपी पद्धत आहे मित्रांनो. ओके, तुमच्या पॉईंटवर मित्रांनो हा पॉईंट नेऊन ठेवल्यानंतर पुढे तुम्हाला इथे सेव्ह अँड अपडेट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. ओके,
पुढे तुम्हाला ओके ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो तुमचं जे लॅटिट्यूड आणि लॉंगिट्यूड ऑटोमॅटिक इथे येऊन जाईल. ओके, तर ही माझे सर्व भरल्यानंतर पुढे तुम्हाला सेव्ह ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. पुढे तुम्हाला ओके ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. आता पुढे मित्रांनो तुम्हाला वरती तुम्हाला ॲप्लिकेशन या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. आता इथे तुम्हाला तुमचा क्लास सिलेक्ट करायचा. ओके, विच क्लास ॲडमिशन इज रिक्वायर. ओके, तर मित्रांनो तुमची जी जन्मतारीख आहे, ओके, तुमची जन्मतारखेनुसार तुम्हाला इथे क्लास येणार आहे. ओके, आता मी जी जन्मतारीख टाकलेली आहे त्याच्यानुसार इथे फर्स्ट स्टँडर्ड आलेला आहे. ओके, तर तुम्ही मित्रांनो जी जन्मतारीख टाकणार आहेत त्या पद्धतीत तुम्हाला इथे ज्युनियर के जी, सिनियर के जी किंवा पहिली, ओके, अशा ऑप्शन येतील. ओके, तर तुम्हाला इथे क्लास सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर तुमचा इथे रिलिजन, ओके, तुमचा धर्म सिलेक्ट करा. हिंदू, ख्रिश्चन, सिख, बुद्धिस्ट, नंतर जैन असे ऑप्शन दिलेले आहेत. ओके, तुमचा इथे धर्म सिलेक्ट करा. पुढे तुम्हाला तुमची कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे. ओके, इथे सर्व कॅटेगरी मित्रांनो दिलेले आहेत. ओके, जर तुम्ही मित्रांनो ओपनमधून जर अप्लाय करत असाल तर मग इथे जनरल ऑप्शन सिलेक्ट करायचा. ओके, इथे मित्रांनो तुम्ही कॅटेगरी सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला खाली डॉक्युमेंट जे आहेत ते काही इनेबल असतील. ओके, आणि काही डिसेबल होणार आहेत. तर तुम्हाला ॲड्रेस प्रूफ लागणार आहे, तुमचं बर्थ सर्टिफिकेट तुम्हाला लागणार आहे. नंतर इथे जर मित्रांनो हँडिकॅप तुम्ही जर असाल, ओके, तर तुम्हाला येस करायचं आहे, आणि नसेल तर नो करायचं आहे. तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला लागणार नाही. ओके, तुम्हाला मित्रांनो इन्कम सर्टिफिकेट लागणार आहे. ओके, तुमचं इन्कम सर्टिफिकेट मित्रांनो जे इन्कम आहे ते 1 लाखाच्या खाली असलं पाहिजे. ओके, तर तुम्हाला इन्कम प्रूफ तुम्हाला लागणार आहे. मित्रांनो ऑनलाईन फॉर्म भरता तुम्हाला कोणते डॉक्युमेंट अपलोड करायला लागणार नाहीत. ओके, तुम्हाला जे तुमची जे लॉटरी लागल्यानंतर तुमचं जेव्हा ॲडमिशनची प्रोसेस होईल, ओके, तेव्हा तुम्हाला डॉक्युमेंट जे आहे तुम्हाला तिथे जमा करायला लागणार आहेत. ओके, ऑनलाईन फॉर्म भरताना तुम्हाला कोणते डॉक्युमेंट लागणार नाहीत अपलोड करण्यासाठी. इथे जर मित्रांनो तुम्ही दुसरे कॅटेगरी सिलेक्ट केली, ओके, तर फॉर एक्झाम्पल तुम्ही जर ओबीसी कॅटेगरी सिलेक्ट केली तर मित्रांनो तुम्हाला तुमचा ॲड्रेस प्रूफ, नंतर बर्थ सर्टिफिकेट, नंतर तुम्हाला इथे कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे. ओके, त्यानंतर मित्रांनो जर तुम्ही दुसऱ्या कॅटेगरीचा फॉर्म भरतो, ओके, फॉर एक्झाम्पल इथे आपण NTB हे कॅटेगरी सिलेक्ट केलेली आहे, तर तुम्हाला मित्रांनो ॲड्रेस प्रूफ, नंतर तुमचं बर्थ सर्टिफिकेट आणि कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे. ओके, तर मित्रांनो तुमच्या कॅटेगरीनुसार तुम्हाला इथे डॉक्युमेंट जे तुम्हाला लागणार आहेत. जर तुम्ही EWS मध्ये जर अप्लाय करत असाल तर तुम्हाला मित्रांनो इन्कम सर्टिफिकेट लागणार आहे. ओके, बर्थ सर्टिफिकेट, ॲड्रेस प्रूफ, नंतर इन्कम सर्टिफिकेट तुम्हाला लागणार आहे. ओके, तर तुमचं जे इन्कम आहे मित्रांनो तुमचं 1 लाखाच्या खाली असलं पाहिजे. ओके, तर इथे तुमची कॅटेगरी सिलेक्ट करा. कॅटेगरी सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला दिव्यांग जर असेल तर इथे येस करायचं. ओके, अदरवाईज नो करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला विचारलं आहे की HIV अफेक्टेड आहे का. ओके, जर असेल तर येस करा, नाही तर नो करा. पुढे तुमच्याकडे तुमचं जर आधार कार्ड काढलं असेल, ओके, तुमच्या मुलाचं जर आधार कार्ड काढले असेल तर इथे येस करायचं आहे. पुढे तुम्हाला आधार कार्ड नंबर फिल करायचा आहे. ओके, जर आधार कार्ड नंबर नसेल, ओके, आधार कार्ड काढलं नसेल तर तुमच्याकडे जर पावती असेल तर इथे तुम्हाला इथे येस करायचं आहे. पुढे तुम्हाला पॅन कार्ड ID, नंतर पॅन ईमेल ID हे ऑप्शन नाही भरले तर चालेल. ओके, हे कंपल्सरी नाही आहेत. सर्व माहिती भरल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे तुमचे डॉक्युमेंट सिलेक्ट करायचे आहेत. ओके, तुमच्याकडे जे डॉक्युमेंट आहेत ते तुम्हाला सिलेक्ट करायचे आहेत. डॉक्युमेंट सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला सेव्ह या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. पुढे तुम्हाला ओके ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. आता मित्रांनो तुम्हाला इथे स्कूल सिलेक्शन या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. आपण 2 ऑप्शन कंप्लीट केलेले आहेत, चाइल्ड इन्फॉर्मेशन आणि ॲप्लिकेशन. ओके, आता तुम्हाला स्कूल सिलेक्शन या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. पुढे तुमच्यासमोर मित्रांनो असा इंटरफेस येईल. ओके, आता तुम्हाला इथे ज्या सूचना दिल्या आहेत त्या सर्व वाचून घ्यायच्या. तुम्हाला शाळा निवडण्यासाठी प्रथम 1 किलोमीटर, 3 किलोमीटर या टॅबवर क्लिक करून शाळा निवडावी आणि सेव्ह या बटनावर क्लिक करावे. पालकांना 10 शाळा निवडता येतील. ओके, तर तुम्हाला मित्रांनो इथे 10 शाळा निवडता येतील. सदरचे अंतर हे हवाई अंतर असून रस्त्याने शाळा व घरी यामधील अंतर 1 किलोमीटर किंवा 3 किलोमीटरपेक्षा जास्त असू शकते. त्यामुळे शाळा निवडताना पालकांनी काळजी घ्यावी. शाळा निवडताना पालकांनी कमीत कमी 1 शाळा निवडावं. जास्तीत जास्त 10 शाळा निवडता येतील. शाळांची निवड केल्यानंतर सेव्ह बटनवर क्लिक करून निवडलेल्या शाळांची यादी पाहण्यासाठी स्कूल सिलेक्शनवर क्लिक केल्यावर निवडलेल्या शाळांची यादी दिसेल. ओके, तर इथे सगळ्यात तुम्हाला विदिन 1 किलोमीटर या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला तुमच्या शाळेचे नाव दिसेल. ओके, जे 1 किलोमीटरच्या आत शाळा आहेत त्या शाळांची तुम्हाला नावं दिसतील. ओके, इथे तुम्हाला स्कूल नेम, पुढे तुम्हाला बोर्डचं नाव दिसेल, नंतर मीडियम दिसेल. ओके, इंग्लिश मीडियम बघा, मराठी मीडियम आहे. ओके, पुढे तुम्हाला NTA लेवल दिसेल. ओके, स्टँडर्ड कोणतं आहे ते दिसेल तुम्हाला. तर इथे तुम्हाला सर्व माहिती दिसून जाईल मित्रांनो.
इथं किती वॅकन्सीज आहेत ते पण तुम्हाला सर्व माहिती दिसून झाली. ओके, तुम्हाला इथे क्लिक टू अप्लाय, ओके, या बॉक्सवरती क्लिक करायचं आहे. इथे टिकल्यानंतर तुम्हाला सेव्ह ऑप्शनवरती क्लिक करायचं. ओके, तर मित्रांनो तुम्ही जास्तीत जास्त 10 शाळा निवडू शकता. ओके, आणि कमीत कमी तुम्ही 1 शाळा निवडू शकता. ओके, तुम्हाला जर जास्त नाव येत असेल, ओके, तर तुम्ही जास्त शाळांचे नाव पण सिलेक्ट करू शकता. ओके, शाळांचे नाव सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला सेव्ह ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. सेव्ह केल्यानंतर पुढे स्कूल सिलेक्शन सेव्ह सक्सेसफुली असा मेसेज येईल. ओके, तुम्हाला ओके ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. आता पुढे मित्रांनो तुम्हाला फॉर्म सबमिशन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. ओके, तुम्हाला 4 नंबरचा वरती ऑप्शन दिसत असेल, फॉर्म सबमिशन या ऑप्शनवरती क्लिक करा. त्यानंतर मित्रांनो तुमच्यासमोर तुमचा संपूर्ण फॉर्म ओपन होईल. ओके, तुम्हाला मित्रांनो संपूर्ण फॉर्म तुमचा चेक करून घ्यायचा आहे. ओके, जर मित्रांनो जर तुमची माहिती चुकलेली असेल तर तुम्हाला इथे डिलीट ॲप्लिकेशन असं ऑप्शन दिलं. ओके, तुम्हाला डिलीट ॲप्लिकेशन या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्हाला डिलीट करावं लागेल. नंतर तुम्हाला परत या ठिकाणी पुन्हा फॉर्म भरावा लागेल. ओके, जर तुमची माहिती चुकली असेल तर. मित्रांनो जर तुमची संपूर्ण माहिती बरोबर असेल तर खाली तुम्हाला इथे बॉक्स दिसेल. ओके, या बॉक्सवर तुम्हाला टिक करायचं आहे. इथे टिक केल्यानंतर तुम्हाला कन्फर्म अँड सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. ओके, कन्फर्म अँड सबमिट केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला परत इथे जे आहे फॉर्म सबमिशन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला खाली जनरेट PDF असा ऑप्शन दिसेल. ओके, तर जनरेट PDF या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्हाला तुमच्या फॉर्मची जी प्रिंट आहे ती मला काढून घ्यायची आहे. ओके, तर मित्रांनो तुमची जे फॉर्मची प्रिंट काढून घ्या ते तुमच्याजवळ ठेवा. ओके, पुढे नंतर लॉटरी लागल्यानंतर तुम्हाला ते ॲडमिट कार्डचा ऑप्शन दिला. ओके, तुमचं जेव्हा मित्रांनो नंबर लागणार आहे, ओके, तर तुम्हाला मेसेज येऊन जाईल मोबाईल नंबरवरती आणि तुम्हाला इथे ॲडमिट कार्ड डाउनलोड करावं लागेल. ओके, आणि ते ॲडमिट कार्ड घेऊन तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट घेऊन तुम्हाला त्या स्कूलमध्ये जाऊन जमा करावं लागेल. ओके, तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण संपूर्ण प्रोसेस बघितलेली आहे. तुमच्या फॉर्मचं स्टेटस चेक करण्यासाठी तुम्ही इथे लॉग इन करून ॲडमिट कार्ड या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्ही चेक करू शकता. ओके, तुम्हाला जेव्हा चेक करायचं तेव्हा तुम्ही चेक करू शकता. तर अशा पद्धतीने आपण सर्व माहिती स्टेप बाय स्टेप बघितलेली आहे. आय होप तुम्हाला सर्व माहिती समजली असेल. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तुम्हाला असेच नवीन व्हिडिओ भेटत राहतात. तर चला मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.